ओम नमो भगवते वासुदेवाय. स्त्रीच्या गर्भात प्रविष्ट झालेला हा जीव नाना प्रकारची गर्भवासाची दुःख झेलत झेलत सहन करत भगवंताची प्रार्थना करतोय. भगवंताला म्हणतो, भगवंता आपण अतिशय दयाळू आहात आणि आपण इतकी उदार आहात की 10 महिने ह्या गर्भवासात राहिलेल्या मला आपण अतिशय उत्कृष्ट असं ज्ञान दिलेलं आहे. आपण दीनबंधू आहात आणि आपण केलेला हा जो उपकार आहे ह्याच्यातून खरी प्रसन्नता आपल्यालाच मिळणार आहे. कारण इथे राहून गर्भात राहून हात जोडण्याशिवाय मी आपल्याला दुसरं देऊ तरी काय शकतो. बरं असं आहे की मनुष्य तर जे जे काही संसारातले पशुपक्षी इत्यादी जीव आहेत त्यांना गर्भवासात राहून सुद्धा अशी बुद्धी मिळत नाही जी मला आता मिळते. कारण एकीकडे त्यांना त्या गर्भवासात सुखदुःखाचा अनुभव तो होतोच होतो, पण मनुष्य देहात मी आल्यामुळं माझं एक भाग्य असं आहे की आपल्या कृपेने शमदमादी साधन संपन्न असा शरीरानं मी युक्त झालेलो आहे. आणि म्हणून आपण मला जी इथे सदसद विवेक बुद्धी दिलेली आहे त्यामुळं आपल्यासारख्या पुराण पुरुषाला ह्या शरीराच्या बाहेर आणि आत सुद्धा अहंकाराचा आश्रयभूत अशा आत्म्याप्रमाणे मी अनुभव करू शकतो. एका भांड्यात दुसरं भांड घालावं अशा प्रकारची ह्या जीवाची अवस्था आहे की मातेच्या देहात हा दुसरा देह तयार होतोय आणि मातेनं खाल्लेल्या नाना प्रकारच्या अन्नाचा परिणाम म्हणून तिथे जे की मल मूत्र रक्त मांस इत्यादी साठलेलं आहे अशा त्या अंधाऱ्या विहिरीमध्ये हा पडलाय. मातेच्या ठिकाणच्या जठराग्नीनं हा अतिशय शिजवला जातोय, उकडला जातोय, तो दाह त्याला होतोय आणि तो दिवस मोजतोय, एक एक क्षण मोजतोय की आता इथून मी बाहेर कधी आणि कसा पडेन. आणि हे दुःख असह्य झाल्यामुळं जीवाला ही सगळी बुद्धी सुचते. तो भगवंताला म्हणाला, सोहम वसन्नपि विभो बहुदुःख वासम गर्भान निर्जिगमिषे बहिरंध कूपे यत्रोपयातमुपसर्पदी देव माया मिथ्या मतिर यदनु संस्कृती चक्रम येतात. भगवंता म्हणाले, अत्यंत दुःखानं परिपूर्ण अशा या गर्भाशयामध्ये मी कसा राहतोय माझं मलाच माहिती. अत्यंत कष्टानं राहतोय, खूप त्रास होतोय आणि इतका त्रास सहन केल्यानंतर जेव्हा केव्हा मी ह्या मातेच्या देहातून बाहेर येईन त्यापुढे मला काही पुन्हा असा गर्भवास मिळावा, पुन्हा असं खोल गर्तेत पडावं, खोल विहिरीत अंधाऱ्या विहिरीत पडावं अशी की मला इच्छा होणार नाही. कारण असा गर्भवास होणं म्हणजेच जीवाला मायेनं वेढून टाकण्यासारखं आहे, ज्याच्यामुळं जीवाला या देहामध्ये अहंबुद्धी निर्माण होते
आणि त्या अहंभूतीतूनच नानाविध कर्म घडत असल्यामुळं त्या कर्मांची फळं भोगता भोगता तेव्हा भोगण्यासाठी पुन्हा नाना प्रकारचे देह धारण करायला लागतात आणि ह्या संसार चक्रामध्ये जीवाला भटकावं लागतं, भरकटत राहावं लागतं. तेव्हा जीव शेवटी निर्धाराचं भगवंताला सांगतोय, तस्मादहं विगत विक्लव उद्धरिष्ये आत्मानमाश तमस सुहृदात्मनैव भूयो यथा व्यसनमे तदनैकरंध्रम मामे भविष्यदुपसादित विष्णुपादः. भगवंता, बस झालं, खूप झालं. आता मी की सतत पश्चाताप करत बसणार नाही, रडत बसणार नाही, कुढत बसणार नाही. माझ्या ठिकाणी ही जी काही मागच्या अनेक कर्मांची फळं लक्षात येऊन जी व्याकुळता निर्माण झाली, हे सगळं मी आता सोडून देतो आणि अत्यंत हृदयापासून मनःपूर्वक मी आपल्या चरणांना वंदन करतो. आपली चरण माझ्या हृदयात स्थापित करतो आणि माझ्या बुद्धीच्या आधारानं, आश्रयानं मी नक्की ह्या संसार चक्राच्या बाहेर पडेन, ह्या भवसागराच्या पलीकडे जाईन, की ज्याच्यामुळं अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असलेला हा संसार, ह्या संसारात हे दुःख मला पुन्हा प्राप्त होणार नाही, भोगावी लागणार नाही. अशा प्रकारचा निर्धार हा जीव मातेच्या गर्भात असताना या 10 महिन्यात तो करत असतो. 9-10 महिन्यात तिथे त्याला भगवंत आहे याची जाणीव होते. मागच्या जन्मातल्या कर्मांची जाणीव होते. हे सगळं भगवंताच्याच कृपेचं फळ आहे हेही त्याला कळतं. आणि आता इथून बाहेर पडलो की आपण असंच वागायचं की ज्याच्यामुळं कर्मविपाकवाद पूर्णतः शून्यावर येईल. संचित प्रारब्ध आणि क्रियमाण हे शून्यावर येईल आणि मला पुन्हा कुठल्याही प्रकारे कुठल्याही योनीत जन्म घ्यायला लागणार नाही. अशा प्रकारचा निर्धार तो करतो आणि अशा प्रकारचं वचन सुद्धा तो भगवंताला तिथून देतो. पण होतं काय, कपिल महामुनी आपल्या आईला पुढे सांगतायत की आई, अशा प्रकारे हा 10 महिने मातेच्या गर्भात असलेला जीव एकीकडे अगदी विवेकपूर्ण शहाणपणाच्या गोष्टी करत असतो, भगवंताची स्तुती करत असतो, त्याची क्षमा याचना करतो, कृपा याचना करतो. आणि त्यावेळेला तो अधोमुखच असतो. मस्तक त्याचं स्त्रीच्या योनीच्या बाजूला झुकलेलं असतं. पण होतं असं की ज्या वेळेला प्रसूतीचा क्षण येतो त्यावेळेला हे मूल प्रसूती वायूनं आतून बाहेर ढकलला जातो आणि असं बाहेर पडल्यानंतर अत्यंत व्याकुळ होत खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत तो दुःख भोगत असतो. आणि त्यावेळेला नेमकी त्याची श्वासाची गती वृद्ध होते, गती थांबते आणि गर्भावस्थेत असताना जी काही त्याला पूर्वस्मृती होती, जे काही शहाणपण सुचलेलं होतं, जी काही विवेकबुद्धी जागृत झालेली होती, हे सगळं नाहीसं होतं. आपण मातेच्या गर्भात असताना भगवंताची अशा प्रकारे क्षमा याचना केली, कृपा याचना केली, विवेक संपन्न अशा गोष्टी भगवंताशी बोललो, भगवंताची स्तुती केली, भगवंताला वचन दिलं. हे सगळं तो जीव मातेच्या उदरातून बाहेर आला की पार तो विसरून जातो. गर्भात असताना सोहम सोहम असा जप करणारा तो जीव बाहेर आल्यानंतर कोहम कोहमचा जप करायला लागतो. तो सो सुद्धा विसरतो आणि को सुद्धा विसरतो आणि फक्त अहम मात्र तिथे त्या जीवाच्या ठिकाणी राहतो.
बरं, बाहेर आल्यानंतर, मातेच्या देहाच्या बाहेर आल्यानंतर लगेच तो तिथेच रक्त मूत्र वगैरे ह्याच्यात खितपत पडलेला असतो, विष्ठेमध्ये खितपत पडलेला असतो. तिथले जे की कृमी कीटक असतात ते ह्याला दंश करत असतात आणि त्या दंशांच्या जाणीवेनं ह्याची सगळी पूर्वस्मृती नाहीशी होते. गर्भावस्थात आपण काय काय बोललो भगवंताला उद्देशून ते सगळं ज्ञान नाहीसं होतं आणि देहाभिमान रूप अज्ञान दशेला प्राप्त होऊन अशा प्रकारच्या विपरीत गतीमध्ये तो अतिशय जोर जोरात आणि वारंवार रडायला लागतो. मग अशा ह्या बालकाची पुढे काय गती होते, काय अवस्था होते, कपिल महामुनीने काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.